हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमचा 8वा चॅप्टर पाहतोय ज्याचं नाव आहे पब्लिक फॅसिलिटीज अँड माय स्कूल. आता पब्लिक फॅसिलिटीज म्हणजे काय बरे? तर आपल्या आजूबाजूला बऱ्याचशा वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध राहतात. तर तुम्ही आपल्या घरामध्ये लाईट येते, पाणी येते किंवा मग बघा आपल्याला जर प्रवास करायचा असेल तर आपण वाहतुकीचा उपयोग करतो. अशा बऱ्याचशा गोष्टींचा उपयोग आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये होत असतो. होतो की नाही? तर बघा त्यामध्ये काय काय तर पब्लिक फॅसिलिटीज ज्याला आपण सार्वजनिक सुविधा म्हणतो तर त्याच्यामध्ये काय काय येतं तर त्यामध्ये दळणवळण असेल, वाहतूक असेल, संदेशवहन असेल किंवा मग वीज पुरवठा, पाणी पुरवठा यासारख्या वेगवेगळ्या गोष्टी येत असतात. तर या पाठाच्या पहिल्या भागामध्ये आपण ज्या काही पब्लिक फॅसिलिटीज आहेत त्या पाहणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये आपण माझी शाळा म्हणजे माझी नव्हे तर तुमची शाळा, ठीक आहे. तर याच्याबद्दल माहिती मिळवणार आहोत, याच्याबद्दल आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही सर्वजण रेडी आहात का? तर यामध्ये तुम्हाला खूप छान मजेशीर आणि इंटरेस्टिंग माहिती मिळणार आहे. सो काळजीपूर्वक लक्ष द्या. तर चला सुरुवात करूया आपल्या या पाठाला. त्यामध्ये बघा, पहिल्यांदा कॅन यू टेल या संदर्भाखाली आपल्याला काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. याचा अर्थ काय होतो सांगू शकता का तुम्ही? तर आपण पाहूया तुमच्यापैकी कोण याचं उत्तर देतं. तर पहिला प्रश्न बघा, which public facilities are available inside and outside your home? तर तुमच्या घराच्या आतमध्ये आणि घराच्या बाहेरच्या बाजूला कोणत्या कोणत्या पब्लिक फॅसिलिटीज अवेलेबल आहेत? तर बघा, आपल्या घराच्या आतमध्ये म्हणाल तर पब्लिक फॅसिलिटीज अशा काही म्हणजे सार्वजनिक सुविधा म्हणतो आपल्याला, तर त्या काही नसतात. पण आपल्या घराच्या बाहेर जेव्हा पडू आपण, त्यावेळेला बऱ्याचशा पब्लिक फॅसिलिटीज असतात. उदाहरणामध्ये बघा, आपल्याला गव्हर्नमेंटची वाहतुकीसाठी ची सोय असते, परत विजेची सोय असते, पाण्याची सोय असते, सांडपाण्याची सोय असते. तर अशा वेगवेगळ्या पब्लिक फॅसिलिटीज आपल्या गव्हर्नमेंटद्वारे आपल्याला पुरवल्या जातात. मग त्या सर्वांसाठीच असतात आणि त्या ठिकाणी सुद्धा कोणताही भेदभाव केला जात नाही. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, विच ऑफ द फॅसिलिटीज डू यू यूज? तर यांच्यापैकी कोणत्या कोणत्या फॅसिलिटीज तुम्ही वापरता? तर यांच्यापैकी आपण बऱ्याचशा फॅसिलिटीज आपण वापरतो. मग ते पब्लिक टॉयलेट्स असतील, वॉटर असेल, लाईट असेल, स्कूल्स असतील, लायब्ररीज असतील, अशा बऱ्याचशा पब्लिक फॅसिलिटीज आपण वापरत असतो. आपण म्हणजे तुम्ही वापरत नसाल तर आपल्या घरामध्ये असणारे जे काही एल्डर्स असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचे पॅरेंट्स आहेत, तुमचे ग्रँड पॅरेंट्स आहेत, तुमचे ब्रदर सिस्टर आहेत, तर ते तरी निश्चितपणे वापरतच असतील. बरोबर. आता बघा, या ठिकाणी आपल्याला थोडीशी माहिती दिलेली आहे ती आपण लक्षात घेऊया. वी ऑल यूज पब्लिक सर्व्हिसेस अँड फॅसिलिटीज. आपण सर्वजण काय करतो तर ज्या काही सार्वजनिक सुविधा आहेत तर त्यांचा वापर करतो. सुविधा असतील, सेवा असतील तर त्यांचा वापर करतो. आता सार्वजनिक सुविधांमध्ये काय काय येतं बघा नेमकं ते लक्षात घ्या अगोदर. तर सार्वजनिक सुविधांमध्ये वॉटर सप्लाय आहे, इलेक्ट्रिसिटी सप्लाय आहे, हेल्थ सर्व्हिसेस, एज्युकेशन आणि ट्रान्सपोर्ट आणि बाकीच्या काही पब्लिक सर्व्हिसेस आहेत. वॉटर सप्लाय म्हणजे काय तर ज्याला आपण पाणी पुरवठा म्हणतो. इलेक्ट्रिसिटी सप्लाय वीज पुरवठा. हेल्थ सर्व्हिसेस आरोग्य सेवा, म्हणजे ज्यामध्ये काय काय येतात तर आपल्याला एखादा आजार झाला तर आपण लगेच हॉस्पिटलला जातो. तर हॉस्पिटल काय झालं या ठिकाणी तर हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारं सेंटर झालं. त्यानंतर आहे एज्युकेशन. मग येतं ट्रान्सपोर्ट ज्याला आपण काय म्हणतो दळणवळण किंवा वाहतूक म्हणतो. तर हे सर्व काय आहे तर हे महत्वाचे पब्लिक सर्व्हिसेस आहेत. त्यानंतर पुढे बघा, दीज सर्व्हिसेस आर मीट फॉर एव्हरीवन. आणि या ज्या काही वेगवेगळ्या सेवा आहेत, सुविधा आहेत, तर ते कोणासाठी आहेत तर त्या सर्वांसाठी आहेत. The services, the organizations that provide them, and we ourselves are all part of the system. आणि या ज्या काही सुविधा आहेत त्या सर्वांनाच पुरवल्या जातात आणि आपण त्या संस्थेचा, त्या भागाचा एक छोटासा भाग आहे. उदाहरणामध्ये बघा, एखादं मोठं झाड आहे आणि त्या झाडामध्ये एक छोटीशी फांदी आहे. तर तशा पद्धतीचं वर्क, तशा पद्धतीचा रोल आपला आहे. आवर स्कूल इज ऑल्सो अ पार्ट ऑफ दॅट सिस्टीम. आपली शाळा सुद्धा त्याच संस्थेचा एक छोटासा भाग आहे. मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे एक फांदी म्हणजे काय तर आपल्या बाकीच्या अदर पब्लिक सर्व्हिसेस आणि दुसरी फांदी म्हणजे काय स्कूल आहे किंवा इतर जे काही फॅसिलिटीज आपल्याला
असतात, सार्वजनिक सुविधा असतात, त्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपण काय आहोत तर त्याच्या पूर्ण त्या सिस्टीम मधला एक छोटासा भाग आहोत, एक छोटासा रोल आहे आपला. पुढे बघा आता, various facilities are available to us in our school. आता फक्त पब्लिक प्लेसेस मध्ये म्हणजे ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाण म्हणतो आपण, त्याच ठिकाणी या सुविधा उपलब्ध असतात का? तर नव्हे. तर या ज्या काही सुविधा आहेत तर त्या आपल्याला शाळेमध्ये सुद्धा भेटतात. म्हणजे बघा, तुम्हाला शाळेमध्ये शुद्ध पाणी भेटतं, पब्लिक टॉयलेट्स भेटतात, क्लीन नीट असलेले ते पण. आणि त्याच पद्धतीने काय, तर सिमिलर फॅसिलिटीज आर ऑल्सो अवेलेबल आउटसाइड द स्कूल. आणि शाळेच्या बाहेर सुद्धा तुम्हाला याच सर्व सेवा सुविधा मिळत असतात. बस अँड रेल्वे आर पब्लिक फॅसिलिटीज ऑफ ट्रान्सपोर्ट. जी काही बस आहे किंवा रेल्वे आहे, तर हे सर्व काय आहेत तर पब्लिक फॅसिलिटीज आहेत. कशाचे? ट्रान्सपोर्टचे. ट्रान्सपोर्ट म्हणजे काय आता तर वाहतुकीचे. समजा आपण काय करतोय, एखाद्या गावाला आपल्याला जायचंय, तर त्यावेळेला आपण चालत जातो का? नाही. तर आपण एखाद्या पब्लिक फॅसिलिटीज, ट्रान्सपोर्टच्या ज्या काही वेगवेगळ्या पब्लिक फॅसिलिटीज आहेत त्यांचा आधार घेतो. उदाहरणामध्ये बघा, बस आहे, रेल्वे आहे, किंवा अशा वेगवेगळ्या पब्लिक फॅसिलिटीज आपल्याला पाहायला मिळतात. We also use several other public services and facilities such as the postal services, telephone, fire brigade, police, banks, theaters, trams, gardens, and swimming pools. We must use these facilities responsibly. तर आपण काय करतो तर आपण ह्या ज्या काही वेगवेगळ्या पब्लिक सर्व्हिसेस आहेत म्हणजे काय, सार्वजनिक सुविधा ज्या की सर्वांसाठी असतात, खुल्या असतात अगदी एकदम. मग याच्यामध्ये काय, पोस्टल सर्व्हिसेस म्हणजे पोस्ट सेवा, ज्याला आपण टपाल सेवा सुद्धा म्हणतो. त्यानंतर आहे टेलिफोन सर्व्हिसेस. तुमच्याकडे तुमच्या अगोदर आपले जे काही ग्रँड पॅरेंट्स होते तर त्यांच्या वेळेमध्ये ह्या टेलिफोन सर्व्हिसेस खूप चालायच्या. म्हणजे बघा, यांची केबल असायची, वायर असायची, आणि ते वायर जमिनी घालून त्यांचे कनेक्शन दिले जायचे आणि ते चालायचे, ज्याला आपण लँडलाईन फोन्स म्हणतो. तर असे लँडलाईन फोन सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी आजही वापरले जातात. त्यानंतर बघा, फायर ब्रिगेड. तुम्हाला माहिती आहे फायर ब्रिगेड काय असतं? तर फायर ब्रिगेड म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी आग लागलेली आहे, तर ती आग विझवण्यासाठी एक दल बोलवलं जातं, ज्याला आपण अग्निशमन दल म्हणतो. तर यालाच आपण फायर ब्रिगेड म्हणतो. आणि त्यांच्याकडे एक मशीन असतं ज्याला आपण फायर एक्सटिंक्शन म्हणतो. आणि या फायर एक्सटिंक्शनच्या मदतीने ते काय करतात तर जी काही जाळ लागलेलं असेल, अग्नीचं तांडव असेल, तर ते काय केलं जातं, विझवलं जातं. पोलीस असतील, आता पोलीस सुद्धा काय आहेत तर पब्लिक सर्व्हिसेस मध्ये ते येतात, आपल्या फॅसिलिटीज मध्ये आपल्या सुविधा करण्यासाठी, आपलं संरक्षण करण्यासाठी ते असतात. आता उदाहरणामध्ये बघा, एखाद्या व्यक्तीच्या घरी चोरी झाली, तर त्यावेळेला पोलीस काय करतात तर त्याचा तपास घेतात. चोरी कोणी केली, कशासाठी केली, आणि त्यांचे जे काही सामान असेल, जे काही साहित्य असेल, ते त्यांना परत केलं जातं. तर अशा पद्धतीने अशा वेगवेगळ्या फॅसिलिटीज आपल्याला उपलब्ध असतात. आता बँक्स आहेत, बँक कशासाठी असतात तुम्हाला माहिती आहे? बँक कशासाठी असतात तर बँकेमध्ये आपण आपले जे काही पैसे आहेत, आता जर आपल्याकडे पैसे असले तर आपण काय करतो, खर्चून टाकतो, किंवा ते मग विनाकारण व्यर्थ ठिकाणी खर्च होतात. म्हणून आपण काय करतो, बँकांमध्ये नेऊन ते पैसे जमा करतो आणि आपल्या गरजेच्या वेळेला जेव्हा हवेत त्यावेळेला आपण ते काढून सुद्धा घेतो. थिएटर्स, पार्क, गार्डन्स अँड स्विमिंग पूल्स. आता बघा, थिएटर्स आहेत, पार्क आहेत, गार्डन आहेत किंवा स्विमिंग पूल आहेत, तर हे आपण वापरायला हवेत. आणि या ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या अगदी जबाबदारीपणे आपण वापरायला हवं. आपण काय करतो, आपण म्हणण्यापेक्षा बरेचसे लोक काय करतात तर अशा ठिकाणी प्रवास करत असताना, आता उदाहरणामधून ते रेल्वेने प्रवास करत आहेत, तर ते रेल्वेचे तिकीट काढत नाहीत, किंवा मग बसने प्रवास करत आहेत तर त्याही वेळेला ते तिकीट काढत नाहीत. तर असं न करता आपण एक भारताचे सुजाण नागरिक आहोत, म्हणून आपण जे काही तिकीट आहे ते काढायला हवंय. सो जर बघा आपण तिकीट नाही काढलं तर काय होतं, तुम्हाला सांगते व्यवस्थितपणे. तर तिकीट नाही काढलं तर काय होतं तर आपली जी काही दळणवळण संस्था आहे तिला तोटा होतो. आणि जर त्या दळणवळण संस्थेला जर तोटा होत असेल तर ती दळणवळण संस्था कार्यरत असेल का? ती काय करेल, काही दिवस पाहिल. जर तिला खूपच नुकसान होत असेल तर ती कायमची बंद केली जाईल.
मग अशा पद्धतीने जर आपण चुकीचे वागलो किंवा आपण अप्रामाणिकपणे वागलो अशा पब्लिक फॅसिलिटीजमध्ये, तर त्याचा जो काही परिणाम आहे तो कोणावरती होणार आहे मग? तो आपल्यावरतीच होणार आहे. त्यामुळे अशाच वेगवेगळ्या ज्या काही सार्वजनिक सुविधा आपल्यासाठी उपलब्ध आहेत, त्यांचा पुरेपूर आणि व्यवस्थितपणे वापर आपण करायला हवाय. पुढचं पॅराग्राफ बघा. द स्कूल इज आवर वर्ल्ड आउटसाइड आवर हाऊस. तर बघा, आपल्या घराच्या बाहेरचं आपलं दुसरं जग म्हणजे काय? तर शाळा. आपण शाळेमध्ये जातो त्यावेळेला एका वेगळ्याच दुनियेत आपण राहत असतो. म्हणजे बघा, अ, छान-छान, नवीन-नवीन गोष्टी आपण शाळेत शिकत असतो. तशाच पद्धतीने आपल्याला नवीन-नवीन मित्र-मैत्रिणी भेटतात, छान-छान शिक्षक भेटतात. अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शाळेमध्ये भेटत असतात. आणि मग आपल्या घराच्या बाहेरचं दुसरं विश्व म्हणजेच काय? तर आपल्या शाळा. वी लाइक आवर स्कूल जस्ट ॲज वी लाइक आवर होम. आपल्याला आपली ज्या काही शाळा आहेत तर त्या कशा आवडतात? ज्या पद्धतीने आपलं घर आवडतं. तुम्हाला तुमचं घर आवडतं ना मुलांनो? तर अर्थातच तुम्हाला तुमचं घर आवडतं. मग तशाच पद्धतीने तुम्हाला शाळाही आवडत असेल. शाळा सुद्धा आपल्या घरांप्रमाणेच असतात. Each school has its own unique identity. Find out the unique features of your school and prepare a poster. प्रत्येक शाळेला काय असतात? तर एक स्वतःची ओळख असते. आता ओळख असते म्हणजे काय असतं बरे? तर बघा, आता तुम्हाला जर कोणी विचारलं तुमची ओळख काय? तुमचं नाव काय? तर तुम्ही काय सांगता? तुमचं नाव सांगता, तुमच्या वडिलांचं नाव सांगता किंवा तुम्ही कोणत्या ठिकाणी राहता, कोणत्या एरियामध्ये राहता, तो प्रदेश सांगता. यावरून तुम्हाला ओळखलं जातं सध्या तरी. पण जेव्हा तुम्ही मोठे व्हाल, तुम्ही काहीतरी कराल, जेव्हा तुम्ही यश संपादन कराल, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या स्वतःच्या नावावरून ओळखलं जाईल. मग बघा, अशाच पद्धतीने आपल्या प्रत्येकाच्या शाळेची एक वेगळी अशी ओळख असते. मग ती ओळख कशामुळे असेल? तेथील विद्यार्थ्यांमुळे असेल, तेथील शिस्तीमुळे असेल, तेथील शिक्षकांमुळे असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टींमुळे असेल. तर आपल्याला काय करायचं या ठिकाणी? तर त्या तुमच्या शाळेचे एक छान असं पोस्टर बनवायचं आहे. तर बनवाल ना पोस्टर तुम्ही छान पद्धतीने तुमच्या शाळेचं? तर नक्की प्रयत्न करा आणि जर काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. तर बघा आता पुढे, आता तुम्हाला या ठिकाणी ट्राय धिस म्हणजे हे करून पहा या संदर्भामध्ये एक छोटीशी कृती दिलेली आहे. कृती काय सांगते बघा. तर या ठिकाणी तुमच्या शाळेमध्ये ज्या सुविधा तुम्हाला पुरवल्या जात आहेत, तर त्यांच्या पुढे तुम्हाला काय करायचंय? टिक मार्क करायचं आहे. जर पुरवत नसतील तर त्या ठिकाणी तुम्ही काय करा? त्या ठिकाणी काहीच करू नका. बघा, पहिल्यांदा विचारण्यात आलेलं आहे सफिशियंट क्लासरूम. तुमच्या शाळेमध्ये व्यवस्थितपणे वर्ग आहेत का? तर हो. आता मी ज्या शाळेमध्ये होते, त्या शाळेमध्ये होते. सो म्हणून मी या ठिकाणी काय करते? तर हे टिक मार्क करते. गर्ल्स टॉयलेट होते का? ऑफकोर्स होते. तुमच्या शाळेमध्ये आहेत का मुलींनो? किंवा मग बॉयज टॉयलेट आहेत का? पाण्याचं पाणी स्वच्छ आणि शुद्ध भेटतं का तुम्हाला? किंवा मग रॅम्प आहे का तुमच्या शाळेमध्ये? प्लेग्राऊंड आहे का? तुम्हाला मध्यान्ह भोजनाचा जो काही अन्न असेल, म्हणजे बघा आपल्याकडे शासनाने पोषक आहार मिळावा मुलांना, यासाठी इयत्ता 8वी पर्यंत मध्यान्ह भोजनाची योजना अंमलात आणलेली आहे. आणि त्याद्वारे काय केलं जातं? तर मुलांना अ, पोषक असं अन्न दिलं जातं. मग ते तुमच्या शाळेमध्ये चालवलं जातं का? किंवा मग स्कूल फेन्स आहे, ते आहेत का? लायब्ररी आहे का तुमच्या शाळेला? चांगल्या पद्धतीचा इलेक्ट्रिक सप्लाय आहे का? लॅबोरेटरी आहे का? तर लॅबोरेटरी म्हणजे काय बाबा? तर लॅबोरेटरी म्हणजे प्रयोगशाळा. त्याच्यामध्ये आपण काय करतो? वेगवेगळे प्रयोग करून पाहतो. त्यालाच आपण लॅबोरेटरी म्हणतो. मग येतो स्टडी कॉर्नर. स्टडी कॉर्नर आहे का? कॉम्प्युटर क्लास होतात का? मेडिकल फॅसिलिटी आहेत का? तर अर्थातच मेडिकल फॅसिलिटी सुद्धा आपल्या शाळेमध्ये उपलब्ध असतात. त्या ठेवाव्या लागतात. कारण काय होतं बघा, बऱ्याच वेळेला आपण खेळताना पडतो किंवा मग आपल्याला खरचटतं, ओरबडतं. मग अशा वेळेला आपण दवाखान्यात न जाता फर्स्ट एड किट असेल किंवा मग एखादा मेडिकल पर्सन असेल, ज्याला ज्ञान आहे मेडिकलचं, तर अशा पर्सन काय करतात? आपल्या शाळेमध्ये असतात आणि त्यामुळे आपली जी काही काय असेल, आपल्या वेगवेगळ्या इश्यूज असतील आरोग्याशी संबंधित, तर ते त्या ठिकाणी सोडवले जातात. काउन्सिलिंग सेंटर आहे का? म्हणजे तुम्हाला काय करायला हवंय, काय करायला नकोय, तुम्ही कुठे चुकताय, तुम्ही आणखी कुठे सुधारायला हवं,
तर अशा प्रकारचं एक काउन्सिलिंग सेंटर आहे का तुमच्या शाळेमध्ये? इन्शुरन्स स्कीम आहेत का? तर तुमच्या शाळेमध्ये असतील तर नक्की त्याच्यावरती पुटमार्क करा. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला सॅम्पल पोस्टर कशा पद्धतीने बनवायचं आहे, तर तुम्ही बनवणार आहात सॅम्पल पोस्टर आणि ते मला सुद्धा दाखवणार आहात. तुम्ही म्हणाल कशा पद्धतीने, तर आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही तुमचं जे काही पोस्टर असेल तर त्याचा फोटो टाकू शकता मुलांना. तर बघा आता, तुम्हाला सुरुवातीला त्या पोस्टरवरती काय लिहायचंय, तर त्याच्यावरती तुमच्या शाळेचं जे काही नेम असेल तर ते नेम तुम्हाला लिहायचं आहे. आता उदाहरणामध्ये बघा, तुमच्या शाळेचं नेम आहे समजा डी के इंग्लिश, किंवा मग आता बघा या ठिकाणी बरेचसे वेगवेगळे नाव असू शकतात. तुमच्या शाळेचे नाव जे असेल ते लिहा. या ठिकाणी मी XYZ लिहिते. मग या शाळेची स्थापना कधी झाली, तर 1900 ला झाली, 1800 ला झाली. तर स्थापनेचं जे काही वर्ष असेल तर ते लिहा. आता याचे संस्थापक कोण होते, तुमच्या शाळेची स्थापना कुणी केली, याचा मोटो काय आहे, याचं इम्ब्लेम म्हणजे काय, तर बघा प्रत्येक संस्थेचं एक काय असतं, एक प्रकारे त्याला आपण काय म्हणतो, तर एक वाक्य असतो, उद्गार चिन्ह असतं थोडक्यामध्ये. तर तसं तुमच्या शाळेचं काय आहे, तर बघा मी जेव्हा शाळेमध्ये होते तेव्हा माझ्या शाळेचं होतं नाही ज्ञानेन, असं संस्कृत मधलं एक वाक्य होतं. मग त्याच पद्धतीने तुमचं शाळेचं वाक्य काय आहे, तुमच्या शाळेमध्ये मुलांची किती संख्या आहे, मुलींची किती संख्या आहे, नंबर ऑफ क्लासरूम्स किती आहेत, तुमच्या शाळेमध्ये वर्गखोल्या किती आहेत, तुमच्या युनिफॉर्मचा कलर कसा आहे, आणि किती म्हणजे मिनिमम किती रुपये तुमच्या शाळेसाठी खर्च केला जातो, आणि तुमच्या शाळेला कोणते कोणते अवॉर्ड भेटलेले आहेत. तर या सर्व गोष्टी तुम्हाला काय करायचे आहेत, तर तुमच्या पोस्टरमध्ये, या सॅम्पल पोस्टरमध्ये तुम्हाला नमूद करायचे. तर नक्की हा जो काही सॅम्पल पोस्टर आहे तो बनवण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट बघा आता, तर तुम्हाला या ठिकाणी या चित्रामध्ये काय पाहायला भेटतंय, तर तुमच्यासारखे छोटे छोटे मुलं आहेत आणि ते काय करत आहेत, तर ते शाळेच्या प्लेग्राऊंड वरती खेळत आहेत. मग अशा पद्धतीचं प्लेग्राऊंड तुमच्या सुद्धा शाळेला आहे का? नंतर बघा, तर स्कूल इज फॉर एव्हरीवन, इच चाइल्ड हॅज द राईट टू गो स्कूल अँड लर्न. शाळा प्रत्येकासाठी असतात. आता तुम्ही म्हणाल मॅम काही मुलं शाळेलाच येत नाही, मग त्यांच्यासाठी नसते का, तर विद्यार्थी मित्रांनो शाळा सर्वांसाठीच असते. आणि बघा, शाळेमध्ये प्रत्येक मुलगा योग्य तो शिकतो आणि तो शाळेला येतो हे बरोबरच आहे, आणि त्यामुळे काय होतं, तर त्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होत असते. दिस इज कॉल्ड द राईट टू एज्युकेशन, आणि यालाच काय म्हणलं जातं, शिक्षणाचा हक्क म्हणला जातो. आता शिक्षणाचा हक्क काय असतो, तर बघा लक्षात घ्या की प्रत्येक मुलाला शाळेत जाणं बंधनकारक असतं, आणि तो शाळेत गेल्यामुळे काय होतं, तर त्याचा सर्वांगीण विकास होत असतो. यालाच आपण काय म्हणतो, शिक्षणाचा हक्क म्हणतो. अकॉर्डिंग टू द राईट टू एज्युकेशन ऍक्ट, every child between the age of 6 and 14 must go to the school and complete primary education. आणि या एज्युकेशन ऍक्ट नुसार काय, तर प्रत्येक मुलाला जो की 6 ते 14 या वयोगटामध्ये येतो, तर त्याला त्याचे जे काही प्राथमिक शिक्षण असेल, म्हणजे बघा जवळपास 8वी पर्यंतचं शिक्षण हे काय असतं, बंधनकारक असतं, सक्तीचं असतं. तुमच्या आजूबाजूला जर अशी मुलं असतील जे की शाळेला जात नसतील, पण ते 8वी पर्यंतचे किंवा 14 वर्षापर्यंतचे आहेत, तर त्यांना तुम्ही सांगू शकता की तो तुमचा अधिकार आहे, तो तुमचा हक्क आहे, आणि तुम्ही शाळेला गेलं पाहिजे, तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. For children with special needs, the upper age limit is 18 years of age instead of 14. तर ज्या मुलांना स्पेशल नीड्स असते, विशिष्ट काळजी घेण्याची गरज असते. आता बघा काही विद्यार्थी काय असतात, तर त्यांची काही ग्रास्पिंग पॉवर आहे. तर त्यांना जर एखादी गोष्ट सांगितली तर ती लवकर लक्षात येत नाही. तर त्यांच्यासाठी ही मर्यादा मात्र जवळपास 18 वर्षापर्यंतची आहे. मग तुमच्या आजूबाजूला असे कोणते मुलं आहेत का जे की शाळेला जात नाहीत, तर त्यांना तुम्ही निश्चितपणे समजून सांगण्याचा प्रयत्न करू शकता की वयाच्या 14व्या वर्षीपर्यंत शाळेत जाणं हे बंधनकारक असतं. पुढे बघा, रोल ऑफ द कम्युनिटी इन द डेव्हलपमेंट ऑफ अ स्कूल. तर शाळेचा विकास होण्यामध्ये समाजाचा काय हातभार असतो, किंवा समाजाचा काय हात असतो,
Many people and institutions help to set up a school. बरेचसे लोक आणि बरेचसे संस्था काय करतात तर शाळा उभारण्यासाठी मदत करत असतात. Many parents, past students, writers, artists, sports persons, scientists, and industrialists lend a hand in the growth of a school. आणि शाळेचा विकास करण्यामध्ये कोणाचा कोणाचा हात असतो? विकास करणं म्हणजे काय? तर शाळेला ज्या काही सुविधा हव्यात, तर त्यांना ज्या काही सुविधा हव्या, तर त्या पुरवण्यामागे जे काही पालक असतात, विद्यार्थी असतात, माजी विद्यार्थी असतात, लेखक असतील, कलाकार असतील, खेळाडू असतील, तर हे सर्वजण त्यांचे जे काही योगदान आहे ते देतात. A school is given assistance in the construction of classrooms, libraries, laboratories, and procurement of sports equipment by various sections of the society. तर शाळांना काय केलं जातं तर एक प्रकारे अनुदान दिलं जातं ज्यामुळे त्या शाळेचे जे काही काय असतील वर्गखोल्या असतील लायब्ररी म्हणजे काय तर ग्रंथालय असतील वाचनालय असतील प्रयोगशाळा असतील किंवा मग खेळाचे जे काही वेगवेगळे साहित्य असेल तर ते सर्व त्यांना व्यवस्थितपणे मिळायला हवं किंवा त्यांच्या सर्व गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी समाजातील प्रत्येक भागाकडून काय केलं जातं त्यांचं त्यांचं योगदान देण्याचा प्रयत्न केला जातो. आता समजा उदाहरणामध्ये तुम्हाला काय करायचंय तर तुमच्या वर्गामध्ये काहीतरी नवीन वस्तू घ्यायचे तर तुम्ही काय करता सर्वजण एक एक दोन दोन रुपये जमा करता की नाही मग तशाच पद्धतीने तुमच्या शाळेला सुद्धा अशा पद्धतीने त्याच्या तिथपर्यंत विकास करण्यासाठी तुम्हाला सगळ्या सुविधा पुरवण्यासाठी समाजातील प्रत्येक भागाकडून काय केलं जातं तर योग्य त्या सुविधा पुरवल्या जातात. द कम्युनिटी हॅज अ रोल इन द डेव्हलपमेंट ऑफ अ स्कूल आणि समाजाचा सुद्धा शाळेच्या विकासामध्ये खूप मोठा वाटा असतो. समाज म्हणजे नेमकं कोण येतं तर समाजामध्ये बरेचसे लोक असतात आपण आत्ताच ते लोक पाहिले उदाहरणामध्ये माझे विद्यार्थी असतील लेखक असतील किंवा मग खेळाडू आहेत वैज्ञानिक आहेत उद्योगपती आहेत तर हे सर्वजण त्याच्यामध्ये येत असतात. त्यानंतर पुढे बघा ऍस्ट्रॉनॉमिकल सेंटर. ऍस्ट्रॉनॉमिकल सेंटर म्हणजे काय तर लक्ष द्या आपल्याला आकाशातले जे काही चंद्र असतात तारे असतात तर त्यांचं निरीक्षण करायला आवडतं पण त्यांचं निरीक्षण करण्यासाठी एका विशिष्ट अशा दुर्बिणाचा वापर केला जातो तर त्याला खगोलशास्त्रीय दुर्बीण असं म्हणलं जातं ज्याला आपण टेलिस्कोप सुद्धा म्हणतात बघा. तर गॅल्व्हॅनोस्कोप किंवा टेलिस्कोप असं त्याचं नाव आहे. तर त्याद्वारे काय केलं जातं तर दूरवरचे जे काही वस्तू आहेत तर त्यांचे निरीक्षण केलं जातं. मग हे जे काही ऍस्ट्रॉनॉमिकल सेंटर आहे ते कुठे उभारले जातात ज्या उंच भागावरती ज्या ठिकाणी कुणीही नसेल ज्या ठिकाणी आपल्याला कसलाही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही आणि ज्या ठिकाणी आपल्याला काय होईल तर आपल्याला व्यवस्थितपणे वेगवेगळ्या ताऱ्यांचं ग्रहांचं काय करता येईल निरीक्षण करता येईल. त्यानंतरचा पुढचा भाग आहे रीड अँड डिस्कस वाचा आणि चर्चा करा. तर आपल्याला काय वाचायचंय एजंट्स ऑफ क्लिनिनेस म्हणजे काय अ स्कूल कॅन ऑल्सो हेल्प इन द डेव्हलपमेंट ऑफ कम्युनिटी और टू सॉल्व अ प्रॉब्लेम. आपण आत्ताच पाहिलं काय पाहिलं की शाळेच्या विकासामध्ये समाजाचा हातभार असतो पण तशाच पद्धतीने समाजाच्या विकासामध्ये शाळेचा सुद्धा हातभार असू शकतो कशा पद्धतीने तर लक्ष द्या. In order to develop habits of cleanliness among the people, the children of the school become agents of cleanliness. तर लोकांमध्ये जनजागृती व्हावी लोकांमध्ये स्वच्छतेचे जे काही महत्व आहे ते पटावं की जे काही शाळेतील मुलं आहेत तर ते स्वच्छता दूत म्हणून काम करू शकतात. Backed by the school, they launch a cleanliness drive in the village. तर बऱ्याचशा गावांमध्ये काय होतं तर तेथील शाळांद्वारे जे काही गाव स्वच्छता असेल ग्राम स्वच्छता आहे तर अशा वेगवेगळ्या योजना असे वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. They prepared posters asking people not to spit in the streets and to dispose of garbage properly. तर ते पोस्टर तयार करतात लोकांना सांगतात की रस्त्यावरती थुंकू नका रस्त्यांवरती कचरा टाकू नका त्यामुळे काय होतं तर दुर्गंधी साचते कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट न लावल्यामुळे काय होतं तर त्या ठिकाणी बरेचसे आजार त्या ठिकाणी उद्भवू शकतात. They present street plays and convince the residents of the importance of cleanliness. त्यांनी काय केलं तर त्यांनी रस्त्यांवरती नाटकं सादर केली आणि त्यातून त्यांनी स्वच्छतेचा जो काही संदेश आहे तो दिला.
Thus, the school had a part in obtaining the Clean Village Award for their village. आणि मग ज्या ज्या शाळांनी असं केलं किंवा ज्या ज्या शाळांनी अशा वेगवेगळ्या प्रक्रियांमध्ये भाग घेतलं तर त्यांच्या गावाला स्वच्छ ग्राम पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. इट हेल्प द विलेज टू बिल्ड इट्स युनिटी. आणि त्याच पद्धतीने गावातील जे काही लोक आहेत तर त्यांच्यामध्ये एकोपा वाढवण्यासाठी त्यांच्यामधली एकी वाढवण्यासाठी सुद्धा या योजना काम करतात. मग ज्या पद्धतीने समाज शाळेला देतोय त्याच पद्धतीने शाळेने सुद्धा समाजाला द्यायला हवं. तर या ज्या काही वेगवेगळ्या कृती आहेत उपक्रम आहेत तर ते तुम्ही तुमच्या सुद्धा गावामध्ये शाळेच्या मदतीने राबवू शकता. कॅन यू टेल या संदर्भाखाली आपल्याला काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते लक्षात घ्या. पहिला प्रश्न आहे विच टॉपिक्स वर डिस्कस इन अ पॅरेंट टीचर मीटिंग दॅट यू कुड ऑब्झर्व. तर तुमच्या पालक मेळावे होतात का तुमच्या शाळेमध्ये आणि होत असतील तर त्यामध्ये तुमचे शिक्षक आणि तुमचे पालक यांच्यामध्ये कोणत्या विषयावरती चर्चा केली जाते. दुसरा मुद्दा विच इम्पॉर्टंट डिसिजन्स वर मेड ॲट दिस मीटिंग. आणि हे जे काही मेळावे होतात या ज्या काही मीटिंग्स होतात तर याच्यामध्ये कोणते महत्वाचे निर्णय घेतले जातात. तिसरा मुद्दा डिड युअर फ्रेंड्स पॅरेंट्स ऑल अटेंड दिस मीटिंग. तर तुमच्या जे काही मित्रमैत्रिणी आहेत तर त्यांचे पालक सुद्धा या मीटिंगला हजर राहतात का. आणि शेवटचा प्रश्न असा आहे हाऊ डिड यू रिअलाइज दॅट ऑल पॅरेंट्स आर ट्रीट अलाइक ॲट युअर स्कूल. आणि तुम्हाला कसं जाणवतं किंवा तुमच्या कसं लक्षात येतं की तुमच्या शाळेमध्ये तुमच्या सर्वांच्या पालकांना समान वागणूक दिली जाते. तर आता या सर्व प्रश्नांची उत्तरे कोण सांगणार आहे तर तुम्ही सांगणार आहात. तर बघा आता हे सर्व प्रश्न तुमच्याशी विचारले जातात कारण तुमच्या शाळेमध्ये कशा पद्धतीची ट्रीटमेंट तुमच्या पॅरेंट्सला दिली जाते किंवा मग त्यांच्या पॅरेंट्स टीचर मीटिंग मध्ये कोणते कोणते महत्वाचे इम्पॉर्टंट डिसिजन्स घेतले जातात हे त्यांनाच ठाऊक असतं. पुढचा मुद्दा बघा आता की ऑल स्कूल्स हॅव अ पॅरेंट टीचर असोसिएशन अँड अ माता पालक सभा. प्रत्येक शाळेला काय असतं तर एक पालक आणि शिक्षकची संस्था असते. त्याच पद्धतीने माता पालक संघ असतो ज्यामध्ये फक्त काय असतं तर आई ज्याला आपण माता म्हणतो तर त्या असतात. दे ब्रिंग अबाउट अ बिटवीन पॅरेंट्स अँड टीचर्स. आता हे माता पालक संघ असतील किंवा टीचर पॅरेंट टीचर असोसिएशन असेल तर हे काय काम करतात तर ते जे काही पॅरेंट्स आहेत किंवा टीचर्स आहेत तर यांच्यामध्ये डायलॉग घडवून आणण्याचं काम करतात. यांच्यामध्ये संवाद घडवून आणण्याचं काम ते करत असतात. म्हणजे मधल्या दुव्याचं काम कोण करत आहेत तर हे माता पालक संघ आणि पॅरेंट टीचर असोसिएशन करत आहेत. पॅरेंट्स कॅन हेल्प इन व्हेरियस ऍक्टिव्हिटीज ऑफ द स्कूल्स. पॅरेंट्स सुद्धा काय करू शकतात तर शाळेमध्ये जे काही वेगवेगळे उपक्रम असतात तर त्याच्यामध्ये सुद्धा ते मदत करू शकतात. उदाहरणामध्ये गॅदरिंग्स असतील मेळावे असतील तर याच्यासाठी पालक सुद्धा त्यांचे जे काही मत आहे ते मांडू शकतात किंवा मग त्या ठिकाणी ते मदत सुद्धा करू शकतात. The school respects all parents alike. We must also inform our parents about the happenings in the school. We learn with the help of both teachers and parents. Their interactions are to our benefit. ज्या काही शाळा आहेत तर त्या सर्वच्या सर्व बालकांना सारखी वागणूक देतात समान वागणूक देतात. शाळा म्हणतात का की या मुलाचे आई वडील आहेत तर यांना तुच्छतेने बोला याला कमीपणाने बोला असं काही म्हणतात का नाही म्हणत. तर ते सर्वांना समभावाची समानतेची वागणूक देत असतात. आपल्या जे काही पॅरेंट्स आहेत आपले जे काही पालक आहेत त्यांना सुद्धा आपण आपल्या शाळेमध्ये काय घडतंय याची सुद्धा कल्पना आपण त्यांना देऊन ठेवायला हवी. आपण वेगवेगळ्या गोष्टी आपल्या टीचर्स कडून आपल्या पॅरेंट्स कडून शिकत असतो आणि त्यांच्यामध्ये जर संवाद झाला त्यांच्यामध्ये जर इंटरॅक्शन झालं त्यांच्यामध्ये जर देवाणघेवाण झाली तर ती आपल्या फायद्याची ठरते. म्हणजे बघा कशा पद्धतीने फायद्याची ठरते. तर जेव्हा आपले शिक्षक आणि आपले पालक बोलतील तर त्यावेळेला पालक तुमच्यामध्ये कोणत्या गोष्टी कमी आहेत ते शिक्षकांना सांगू शकतील आणि शिक्षक त्याच्यावरती काम करतील आणि तुमच्या ज्या काही उणिवा असतील तुमच्यामध्ये ज्या गोष्टी कमी असतील तर त्या काय होतील पूर्णत्वास येतील. त्यामुळे त्यांचं जे काही इंटरॅक्शन असेल तर ते होणं खूप गरजेचं आहे. हे करून पहा. काय करायचं आपल्याला तर तुमच्या शाळेला एक ऍप्लिकेशन लिहायचं आहे. कशासाठी तर तुमचे जे काही पॅरेंट्स आहेत तर त्यांना एक दिवस शाळा चालवण्यासाठी देण्यात यावं आणि त्यानंतर तुम्हाला इव्हेंट ऑर्गनाइज करायचंय
परमिशन मिळाल्यानंतर आणि तुमचे जे काही अनुभव आहेत विद्यार्थ्यांचे, तर ते तुम्हाला लोकल न्यूजपेपरला सुद्धा द्यायचे आहे. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एज्युकेशन इज अ फंडामेंटल राईट ऑफ एव्हरी चिल्ड्रन. प्रत्येक लहान मुलाचा शिक्षण घेण्याचा काय आहे, मूलभूत हक्क आहे. मूलभूत हक्क म्हणजे काय रे? तर बघा, मूलभूत हक्क म्हणजे अ, असा म्हणजे उदाहरणामध्ये आपण अन्न घेतो, हवा घेतो, पाणी घेतो, हे आपल्यासाठी काय आहेत, मूलभूत आहेत, गरजेचे आहेत. तशाच पद्धतीने तर आपलं शिक्षण हे सुद्धा प्रत्येक मुलासाठी तितकंच महत्वाचं आहे जितकं महत्वाचं अन्न, पाणी आणि हवा आहे. ओके, यू कॅन सी हिअर पॅरेंट्स पार्टिसिपेशन. जे काही पालक आहेत, तर ते त्यांचं पार्टिसिपेशन, त्यांचं जे काही सहभाग आहे, ते कशा पद्धतीने नोंदवू शकतात या चित्रामध्ये. एक पालक काय करतायत, तर ते मुलांना संगीत शिकवतायत. एक पॅरेंट ड्रिल कंडक्ट करतायत. तर या ओव्हरऑल पाठामध्ये, या ओव्हरऑल चॅप्टर मध्ये आपण काय काय पाहिलं मुलांना, तर आपण पाहिलं वी मस्ट यूज पब्लिक सर्व्हिसेस अँड फॅसिलिटीज रेस्पॉन्सिबली. तर आपण ज्या काही वेगवेगळ्या सुविधा वापरतोय, तर त्या आपण अगदी व्यवस्थितपणे आपल्या आपण आपल्या जबाबदारीने वापरायला हव्यात. त्यांचा काळजीपूर्वक वापर आपण करायला हवा. आपण जर जबाबदारीने नाही वागलं तर काय होऊ शकतं हे आपण पाहिलेलंच आहे. स्कूल्स लेट अ हँड इन द डेव्हलपमेंट ऑफ द कम्युनिटी. म्हणजे समाजाचा विकास करण्यासाठी आपल्या ज्या काही शाळा आहेत, तर त्यांचा जो काही हातभार आहे ते लावत असतात. एव्हरी चाइल्ड हॅज द राईट टू गो द स्कूल अँड लर्न. तर काय, प्रत्येक मुलाला शिक्षणाचा आणि शाळेत जाण्याचा पूर्णतः अधिकार आहे. तर अशा पद्धतीने आपला हा जो काही छोटासा पाठ होता, हा जो काही छोटासा चॅप्टर होता, तो या ठिकाणी संपतो. यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करा, किंवा मग जो काही आपला ऑफिशियल नंबर आहे त्यावरती सुद्धा तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या विचारू शकता. तशाच पद्धतीने बघा, या चॅप्टरचा जो काही एक्सरसाइज आहे तो पाहण्यासाठी, किंवा मग या पूर्वीचे किंवा यानंतरचे जे काही चॅप्टर्स आहेत ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 5th स्टँडर्ड एन्व्हायरमेंटल सायन्स पार्ट फर्स्ट या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये नवीन पाठासोबत, अशा छान छान माहिती सोबत. तर काळजी घ्या स्वतःची. बाय गाईज, टेक केअर, सी यू अगेन लेटर इन नेक्स्ट सेशन.